Welcome to Mahali's Academy. Engineering Mechanics. Unit 1. Input, Output, and Efficiency. Ideal and Practical Machine. By Professor Nikhil Mahali. आपण पाहत आहोत इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स. इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स मध्ये आपलं चालू युनिट नंबर 1 सिंपल लिफ्टिंग मशीन असं हे युनिट आहे. लास्ट लेक्चरला आपण याचे काही प्रॉब्लेम्स म्हणजे काही इक्वेशन्स आपण पाहिल्या होत्या, जसं की व्हेलॉसिटी रेशो पाहिलं होतं, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पाहिलं होतं, लोड एफर्ट, सिंपल लिफ्टिंग मशीन, कंपाऊंड मशीन, हे सगळं पाहिलं होतं. आज आपण पुढच्या डेफिनेशन पाहत आहोत. त्यामध्ये इनपुट. व्हॉट इज मीन बाय इनपुट? घ्या बरं माझ्या बरोबर लिहा, आता मागे राहू नका. इनपुट म्हणजे काय? Input is the amount of energy. Input is the amount of energy. Input is the amount of energy consumed in. Input is the amount of energy consumed in moving effort P by distance Y. meters. इकडे लक्ष द्या. इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय आहे? आपल्या सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये कुठलाही लोड उचलण्यासाठी जो फोर्स तुम्ही लावता त्याला एफर्ट म्हणतात, आणि तो जो लोड लिफ्ट केला जातो त्याला लोड म्हणतात. हे क्लिअर आहे? मग एफर्ट ज्यावेळी तुम्ही अप्लाय करता त्यावेळी तुम्हाला, जसं पुली आहे, पुलीची दोरी मी काय करतोय? ओढतोय. पुल करतोय ना, तर ओढतोय. तर त्या पुलीची दोरी जेवढ्या मीटर पर्यंत तुम्ही ओढता आणि वाय एवढ्या डिस्टन्स, म्हणजे वाय एवढ्या डिस्टन्स पर्यंत पी एफर्ट लावण्याकरता जेवढा तुम्ही फोर्स अप्लाय करता, जेवढं इनपुट देता त्यालाच म्हणतात इनपुट. द अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइडेड टू अप्लाय द एफर्ट पी थ्रू डिस्टन्स वाय मीटर. वाय मीटर एवढ्या डिस्टन्स वर जेव्हा आपण पी अप्लाय करतो तेव्हा त्या टोटल एनर्जीला इनपुट म्हणतात. इकडे पहा, मग इनपुटचा फॉर्म्युला काय होईल रे? तुम्ही लावला एफर्ट पी, पण तो किती मीटर वर? वाय, म्हणून पी इंटू वाय इज कॉल्ड ऍज इनपुट. P into Y is called as input. याचा युनिट काय होईल रे? इनपुट एक प्रकारची एनर्जी ना, एनर्जी आहे. मग इनपुट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी. इनपुट हे एनर्जी आहे. मग P च P म्हणजे फोर्स आहे, त्याचं युनिट न्यूटन, आणि वाय डिस्टन्स आहे, त्याचं मीटर, न्यूटन मीटर, किंवा मग याला तुम्ही म्हणू शकता जूल. एनर्जीचं युनिट काय आहे? न्यूटन मीटर किंवा जूल इज द याचा युनिट फॉर इनपुट. इनपुट म्हणजे एक अमाऊंट ऑफ एनर्जी आहे जी आपण एफर्ट अप्लाय करण्यासाठी प्रोव्हाइड करतो, पण एफर्ट वाय एवढ्या डिस्टन्स वर जर आपण अप्लाय करतोय तर पी इंटू वाय जर केलं तर आपल्याला भेटतं टोटल इनपुट टू द मशीन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बाळांनो, आउटपुट. आउटपुट घ्या माझ्या बरोबर. Output is the amount of energy. Output is the amount of energy. Output is the amount of energy. Output is the amount of energy to lift the load W by distance X meter. ही एनर्जी कोण प्रोड्यूस करतो? मशीन प्रोड्यूस करतो. कसं? जेव्हा तुम्ही एखाद्या मशीनला इनपुट देता तेव्हा काहीतरी आउटपुट मिळतं ना. मग तुम्ही किती इनपुट दिलं? एफर्ट इंटू डिस्टन्स, बरोबर ना? पी इंटू वाय हे दिलेलं तुम्ही मशीनला दिलेलं इनपुट आहे. त्या बदल्यात मशीनने तुम्हाला काय दिलं? तो लोड डब्ल्यू एक्स एवढ्या डिस्टन्स वर लिफ्ट झाला. तुम्ही इकडून दोरी ओढताय म्हणजे बकेट, भरलेली बकेट वर येत असेल ना, म्हणजे लोड किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो?
आउटपुटचा फॉर्म्युला काय लिहिले, द लिफ्टेड लोड W into X मीटर, दिस इज युअर आउटपुट. याचं पण याचा युनिट तेच राहील का रे, का बिकॉज इट इज ऑल्सो द एनर्जी, ही सुद्धा एनर्जीच आहे, मग याचं युनिट तेच राहील न्यूटन मीटर ऑर जूल, न्यूटन मीटर ऑर जूल. सर आवाज येत नाही. बघा मुलांनो, या ठिकाणी आपण पाहतोय इफिशियन्सी हा पुढचा कन्सेप्ट. इफिशियन्सी इज डिनोटेड बाय इटा, बरोबर. इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये असते म्हणून तुम्ही त्याला पर्सेंटेज इफिशियन्सी असं पण म्हणतात. इफिशियन्सी इज डिनोटेड बाय इटा, याला इटा म्हणतात, ETA. इट इज अ ग्रीक लेटर, हे एक ग्रीक लेटर आहे, ग्रीक भाषेतलं एक लेटर आहे इटा. इफिशियन्सीला मराठीत काय म्हणतात बरं, कार्यक्षमता, की एखाद्या मशीनची कार्यक्षमता. जेव्हा कुठलंही आपण एखादा मशीन बघतो तेव्हा आपला पहिला क्वेश्चन हा असायला हवा की इफिशियन्सी काय मशीनची. जर मी म्हटलो 90% इफिशियन्सी आहे, याचा अर्थ काय की जर मी 100% प्रोव्हाइड करतोय तर मला भेटतंय किती त्या बदल्यात 90%. मग 10% कुठं जातं बरं, फ्रिक्शन मध्ये. जेव्हा एखादी कंपनी सांगते तुम्ही एखादी नवीन बाईक विकत घेता तेव्हा तिने सांगितलं की 100 किलोमीटरचा अवरेज आहे, मग तुम्हाला एक्झॅक्ट 100च भेटतो का, त्यापेक्षा नक्कीच कमी भेटेल, जास्त नाही भेटत. कमी का भेटतो, बिकॉज फ्रिक्शन होतंय. लक्षात येतंय का मी काय बोलतोय, बघा आता. मग इफिशियन्सी इज द गॅप. Efficiency is the ratio of output to input. आउटपुटचा इनपुट बरोबर केलेला रेशो म्हणजे इफिशियन्सी. मराठी त्याला कार्यक्षमता म्हणतात. इट इज डिनोटेड बाय इटा. इट इज डिनोटेड बाय इटा. आणि याला युनिट नसतं बरं, बिकॉज हे पर्सेंटेज मध्ये असतं. ओके, मग याचा फॉर्म्युला आपण तयार करणार आहोत. छोटंसं डेरिव्हेशन येईल, थोडं लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. चला इकडे बघा रे, इफिशियन्सीचं डेफिनेशन काय होती, इफिशियन्सीची डिव्हिजन आहे, रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट. इट इज अ रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट. पण तुम्हाला माहिती आहे इफिशियन्सी ऑलवेज आपण पर्सेंटेज मध्ये घेतो. मी याला म्हणणार असं करून, इट इज अ पर्सेंटेज इफिशियन्सी. या बाजूला पर्सेंटेज केलं म्हणजे याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 100. झाला का फॉर्म्युला. आता याला मी कसं लिहितो बघ, इफिशियन्सी कशाने डिनोट करतो, इटाने, बरोबर. आउटपुटचा फॉर्म्युला तुम्ही काढला होता, W इंटू एक्स काढला होता ना, आउटपुटचा फॉर्म्युला W इंटू एक्स. मग इनपुटचा पण काढला होता, P इंटू वाय मल्टिप्लाइड बाय 100. काहीच नाही केलं, आउटपुटचा जो फॉर्म्युला मी डिराईव्ह केला होता W इंटू एक्स तो टाकला, इनपुटचा फॉर्म्युला P इंटू वाय टाकला. एक्स काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड W, आणि वाय काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट P. फक्त इथं पुट काय हे मला पुढच्या पेजवर घ्यावं लागेल. लिहून झालं की एवढं सगळं, तेच मी पुन्हा इकडे लिहितोय. पर्सेंटेज इफिशियन्सी म्हणजे W इंटू एक्स अपॉन P इंटू वाय मल्टिप्लाइड बाय 100. इथपर्यंत आले. आता बाळांनो मला काय करायचंय माहिती का, वाय ना मला हा नकोय खाली, हा वाय मला नकोय.
मला काय करावं लागेल, याचा फॉर्म्युला काय होता, व्हीआरचा फॉर्म्युला काय होता, व्हीआरचा बघा, एम चा फॉर्म्युला काय होता, एम चा डब्ल्यू अपॉन पी म्हणजे लोड अपॉन एफर्ट ना, आणि व्हीआरचा फॉर्म्युला काय होता बघा बरं, y अपॉन x. बघा मुलांना, यामध्ये काय केलं आपण की पर्सेंटेज इफिशियन्सी पी म्हणजे लोड अपॉन एफर्ट. व्हीआरचा फॉर्म्युला पण माहित होता, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट वाय, म्हणजे एफर्टने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते वाय डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड, लोडने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एक्स वाय अपॉन एक्स. मग इथे डब्ल्यू अपॉन पी तर होताच, पण इथे वाय अपॉन एक्स आणण्याकरता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स ने डिवाइड केलं, एक्स ला एक्स ने डिवाइड केलं 1, डब्ल्यू ऍज इट इज, पी पण ऍज इट इज, वाय ला डिवाइड केलं एक्स ने, मल्टिप्लाय 100 ऍज इट इज. इथपर्यंत क्लिअर. आता पर्सेंटेज इफिशियन्सी डब्ल्यू अपॉन पी सेपरेट लिहितो, बिकॉज डब्ल्यू अपॉन पी म्हणजे एमए, मग डब्ल्यू अपॉन पी ला मी एमए म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पुट केलं, मल्टिप्लाय बाय 1 ऍज इट इज, वाय अपॉन एक्स म्हणजे कोण आहे बरं, व्हीआर आहे. वाय अपॉन एक्स जागेवर तुम्ही व्हीआर असं पुट करू शकता, केलं, मल्टिप्लाइड बाय 100. इथपर्यंत काही शंका? ऑनलाईनच्या मुलांना समजलं की काय लिहिलंय? ओके, आता ऐका बरं का शेवटचा फॉर्म्युला आता. मग बाळांनो, पर्सेंटेज इफिशियन्सी बरोबर इकडे पहा आता, एम ए मल्टिप्लाइड बाय 1 एम एच, आणि डिवायडरला काय, डिवायडेशन मध्ये कोण आहे, व्हीआर, multiplied by 100, and this is your formula for efficiency. Efficiency is nothing but the ratio of MA to VR. याला तुम्ही म्हणू शकता रेशो आउटपुट टू इनपुट, पण आउटपुट इनपुट एक्झामला देत नाही, मग काय देतात, MA आणि VR देतात. MA VR काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मग लक्षात ठेवा, efficiency is the ratio of MA टू VR. इफिशियन्सी दुसरं तिसरं काही नाही तर MA आणि VR चा रेशो आहे. या लिहून चला बरं, डेरिव्हेशन हे सगळं लिहून घ्या. समजलं का रे डेरिव्हेशन ऑनलाईनच्या मुलांना? चला बाळांनो, आपण नेक्स्ट टॉपिक पाहत आहोत, आयडियल मशीन आणि प्रॅक्टिकल मशीन. आयडियल मशीन अँड प्रॅक्टिकल मशीन. आयडियल मशीन अँड प्रॅक्टिकल मशीन. आयडियल मशीन आणि प्रॅक्टिकल मशीन दोन पद्धतीच्या ज्या मशीन्स आहेत त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आयडियल आणि प्रॅक्टिकल. आता आयडियल मशीन हे असं मशीन आहे ज्याच्यामध्ये फ्रिक्शन डायरेक्ट 0 आहे, ज्याच्यात फ्रिक्शनच होत नाही. म्हणजे ज्याच्यात तुम्ही इनपुट जर 100 दिलं तर आउटपुट सुद्धा किती भेटणार, 100च भेटणार. का? बिकॉज ते फ्रिक्शनलेस आहे. मग फ्रिक्शनलेस मशीनला म्हणतात आयडियल मशीन. पण रियालिटीत अशा पण काही मशीन्स आहेत, म्हणजे जवळपास सगळ्याच, की त्या प्रॅक्टिकल मशीन म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे असं मशीन ज्यामध्ये फ्रिक्शन आहेच
त्याला म्हणतात प्रॅक्टिकल मशीन. लिहा पहिला मुद्दा. 2 भाग करायचे आणि कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे. द machine which consists of friction. The machine which consists of friction does not म्हणावं लागेल ना रे बाळांनो. The machine which does not consist of friction किंवा the machine which is frictionless असल्या, the machine which is frictionless is called as ideal machine. Is called as ideal machine. कन्सेप्ट फार महत्वाची बरं का बाळांनो. आयडियल मशीन ते असतं ज्यामध्ये कम्प्लिटली फ्रिक्शन नसतं, म्हणजे फ्रिक्शन इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे आयडियल मशीन ते असतं ज्यामध्ये फ्रिक्शन इज इक्वल टू 0 असतं. ज्यामध्ये फ्रिक्शनच नाहीये त्याला आयडियल मशीन म्हणतात. मग प्रॅक्टिकल मशीन, द मशीन which consists of friction, the machine which consists of friction, the machine which consists of friction is called as practical machine. असं मशीन ज्यामध्ये फ्रिक्शन असतच त्याला काय म्हणतात, प्रॅक्टिकल मशीन. मग प्रॅक्टिकल मशीन मध्ये फ्रिक्शन हे 0 नसतं, इट इज नॉट इक्वल टू 0. बघा बरं, पहिला मुद्दा समजला का माझा. आयडियल मशीन आणि प्रॅक्टिकल मशीन मध्ये काय फरक आहे? एकच फरक आहे महत्वाचा, की आयडियल मशीन जो असतो त्यामध्ये फ्रिक्शनच नसतं आणि प्रॅक्टिकल मशीन जे असतं त्यात काहीतरी फ्रिक्शन असतं. मग आता आपल्या आजूबाजूला विचार करा की आपल्या आजूबाजूला जेवढ्या मशीन आहेत त्यामध्ये फ्रिक्शन आहे की नाहीये? मग 100% जेवढ्या मशीन आता सध्या युनिव्हर्स मध्ये आहेत त्या सगळ्यांमध्ये फ्रिक्शन आहेच. फ्रिक्शन नाही अशी गोष्टच नाही. समजतंय का? म्हणजे आयडियल मशीन ही फक्त एक कल्पना आहे, एक संकल्पना आहे, आणि प्रॅक्टिकल मशीन हे रियालिटी आहे. कळतंय मला काय म्हणायचं? म्हणून त्याचं नाव आयडियल आहे. आयडियल म्हणजे काय की बाबा जे अस्तित्वातच नाही. आयडियल मशीन इट डज नॉट एक्झिस्ट. आयडियल मशीन अस्तित्वात नाही आणि प्रॅक्टिकल मशीनच आहेत जगात ज्या आहेत त्या. कळतंय का? मग लिहा, हेन्स ideal machine has 100% efficiency. मग मी असं म्हणू शकतो का रे आयडियल मशीनची इफिशियन्सी 100%? बिकॉज का? कारण जेवढं तुम्ही देता इनपुट तेवढंच आउटपुट भेटतंय. फ्रिक्शन मध्ये लॉस होतच नाही. कळतंय का? फ्रिक्शन मध्ये जो काही एनर्जीचा लॉस होतो तो लॉस इथे होत नाही, बिकॉज त्याच्यात फ्रिक्शनच नाही. म्हणून इफिशियन्सी काय याची? 100%. आणि याची hence practical machine has efficiency less than 100%. असं म्हणता येईल का रे की आयडियल मशीन करता इफिशियन्सी डायरेक्ट 100% असते आणि प्रॅक्टिकल मशीन करता इफिशियन्सी कशी असते? लेस दॅन 100%. लेस दॅन 100% म्हणजे 100% पेक्षा कमी. कंडिशन बघून घ्या बरं का मी काय देतोय. म्हणजे थोडक्यात काय बाळांनो की आयडियल मशीनची इफिशियन्सी एकदम ऍक्युरेट 100% असते. 100 पेक्षा कमी नाही, जास्त नाही. पण प्रॅक्टिकल मशीन मध्ये फ्रिक्शन असल्या कारणाने फ्रिक्शनल लॉस होतो आणि लॉस झाला की एनर्जी काय होते? वेस्ट होते. एनर्जी वेस्ट झाली का 100% तुम्हाला रिटर्न भेटत नाही. कळतंय का? तुम्ही जर 100 प्रोव्हाइड करताय तर 100 पेक्षा कमी भेटेल, पण 100 नाही भेटणार. कळालं ना? जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की न्यू बाईक घेतली आणि तुम्हाला सांगितलं 100 किलोमीटरचा ॲव्हरेज आहे, 1 लिटर पेट्रोल मध्ये 100 किलोमीटर जायला पाहिजे. जाईल का? नाही जाणार. का? कारण फ्रिक्शन आहे. समजलं मला काय बोलायचंय? इथे मात्र फ्रिक्शनच नाहीये. मग 100 सांगितलं 100 जाईल. अशी कोणती बाईक आहे का जगात जी 100 किलोमीटर सांगितलं 100च जाते बाबा? कमी जास्त होतच नाही.
फ्रिक्शन आहे म्हणून प्रॅक्टिकल मशीन, फ्रिक्शन नाही म्हणून आयडियल मशीन. अजून एक कन्सेप्ट काय सांगता येईल की जेवढा इनपुट देताय तेवढंच आउटपुट भेटतंय. मग फॉर आयडियल मशीन इनपुट इज इक्वल टू आउटपुट होईल का? इनपुट आणि आउटपुट सेम राहील ना आयडियल मशीनला, जेवढं इनपुट आहे तेवढंच आउटपुट. आणि इकडे काय होईल रे, तुम्ही जेवढा इनपुट देताय त्याच्यापेक्षा कमी म्हणा, बिकॉज नॉट इक्वल टू म्हणा. याच्यात इनपुट आणि आउटपुट कधीच सेम नसतं. जेवढा इनपुट देता त्याच्यापेक्षा आउटपुट तुम्हाला कमीच भेटतं. नॉट इक्वल टू म्हणा, लेस दॅन म्हणा, चालेल. पण आयडियल मशीन मध्ये मात्र इनपुट आणि आउटपुट सिमिलर असतं, सेम असतं. मग जर इनपुट आउटपुट सेम आहे तर MNVR पण सेमच पाहिजे. मग कळतंय का? जर इनपुट आणि आउटपुट सिमिलर आहे तर MNVR सुद्धा सिमिलर पाहिजे. मग अजून एक कंडिशन काय होईल की फॉर आयडियल मशीन MA इज इक्वल टू VR असतो. MA आणि VR ऑलवेज सेम असतो. आणि प्रॅक्टिकल मशीन मध्ये MA आणि VR कधीच सेम नसतो. कळतंय का? आयडियल मशीन मध्ये MA आणि VR दोघं इक्वल असतात आणि प्रॅक्टिकल मशीन मध्ये MA आणि VR कधीच सेम नसतात. असं नाही होणार कधी की MA जर 20 आला तर VR पण 20, आणि जर MA आणि VR सेम आले तर ते मग आयडियल मशीन होईल आणि त्याची इफिशियन्सी डायरेक्ट 100% होईल. कन्सेप्ट आहे बरं ते. अजून एक कन्सेप्ट काय सांगता येईल रे की नो आयडियल मशीन एक्झिस्ट इन द युनिव्हर्स. संपूर्ण युनिव्हर्स मध्ये आयडियल मशीन अस्तित्वात नाहीच. सांगा असं मशीन ज्यात फ्रिक्शन नाही आहे ना. प्रत्येक गोष्टीत फ्रिक्शन. घ्या, नो आयडियल मशीन exist in the universe. संपूर्ण विश्वात आयडियल मशीन आहे असं नाहीच. संपूर्ण विश्वात आयडियल मशीन नाहीच आहे म्हणजे फ्रिक्शन नसलेलं मशीन नाहीच. मग इकडे काय म्हणू शकतो मी, ऑल मशीन्स आर प्रॅक्टिकल मशीन्स. ऑल मशीन्स आर प्रॅक्टिकल मशीन. मग जगातल्या सगळ्या मशीन या प्रॅक्टिकल मशीन आहे का रे? समजले काय 5 टाइप्स? कोणाला काय डाऊट आहे यामध्ये? कोणाला काय डाऊट आहे 5 मुद्द्यांमध्ये? हे बघा तुमच्या समोर आहे सगळं, हे सगळं तुम्हाला हे होऊन जाईल. ओके, काय डाऊट आहे? समजलं? अशा पद्धतीने आयडियल मशीन हे अस्तित्वात नसतं, प्रॅक्टिकल मशीन हे अस्तित्वात असतं. कळालं का? आयडियल मशीन मध्ये इक्वल असतो, इनपुट आउटपुट सुद्धा इक्वल असतो बिकॉज याच्यामध्ये फ्रिक्शनच नाहीये. त्यामुळे याची इफिशियन्सी 100% आहे. जेवढं इनपुट देतात तेवढंच आउटपुट भेटतं, जेवढा MA प्रोव्हाइड करतात तेवढाच VR भेटतो. आणि याच्यामध्ये फ्रिक्शन डायरेक्ट 0 असतं. इट इज अ फ्रिक्शनलेस. पण प्रॅक्टिकल मशीन मध्ये फ्रिक्शन असल्या कारणाने जेवढं इनपुट देतात त्याच्यापेक्षा कमी आउटपुट भेटतं आणि ऑलवेज याची इफिशियन्सी 100% पेक्षा कमीच असते. काही शंका आहे दोघांमध्ये? तर मुलांना आज आपण इथे थांबतोय. बाकीचं थिअरी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.